आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, देवाभाऊ यांचे जे आगमन झालेले आहे। आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। त्याचबरोबर ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय केळकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपले लाडके युवकांचे आमदार सन्माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांचंही आपलं या संस्कृतीच्या हंडीत स्वागत करतो। मी सरनाईक साहेबांना विनंती करतो की आदरणीय केळकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। मी साहेबांना विनंती करतो, युवा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। मी पुन्हा एकदा आदरणीय फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की 2 शब्द या ठिकाणी आमच्या गोविंदांना त्यांनी शुभेच्छा द्यावेत। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की, सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। या ठिकाणी संस्कृतीची दहीहंडी, या हंडीमध्ये जेही हा कार्यक्रम आयोजित करतात ते लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक जी, आमदार संजय केळकर जी, निरंजन डावखरे जी, संजय वाघोले जी, पूर्वेश सरनाईक जी, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण सरनाईक परिवार आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा पथक घेऊन या ठिकाणी आलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जन्माष्टमीला आपण या ठिकाणी हंडी फोडतो, त्या हंडीमध्ये काला असतो। हंडी जरी एक व्यक्ती फोडतो, एक गोविंदा फोडतो, तरी काला सर्वांनाच त्या ठिकाणी मिळत असतो, कारण हा प्रेमाचा काला आहे, हा समरसतेचा काला आहे, हा एकसंधतेचा काला आहे। समाजाला एकत्रितपणे या ठिकाणी आपण हा काला देत असतो आणि म्हणून प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा विचार आपल्याला दिलाय, जो एकसंधतेचा विचार दिलाय, जो एकतेचा विचार दिलाय, तो विचार घेऊनच या दही काल्याच्या निमित्ताने, दहीहंडीच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। संस्कृतीची दहीहंडी ही एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची या ठिकाणची हंडी आहे आणि प्रो गोविंदांनी तर निश्चितपणे आपल्या या सणाला एक वेगळी अशा प्रकारची ओळख मिळवून दिली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।